जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. आज आपण सर्व एक दिव्य आणि चमत्कारी संदेश ऐकणार आहोत. हा संदेश केवळ श्रद्धेचा नाही तर अनुभवाचा आहे. आपण सर्वांनी कधी ना कधी आपल्या आयुष्यात संकट, अडचणी किंवा आव्हानांचा सामना केलाच आहे. पण या सगळ्यांवर मात करण्याची शक्ती फक्त एका ठिकाणी आहे. ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद. स्वामी समर्थ म्हणजे काय? ते केवळ एक व्यक्तीचे नाव नाही, ती एक दैवी शक्ती आहे, ज्यांनी अनेक भक्तांना अंधकारातून प्रकाशाकडे नेलं आहे. त्यांच्या चमत्कारांची कितीही उदाहरणं दिली तरी कमीच ठरतील. त्यांचं नाव जिथे घेतलं जातं तिथे संकट नष्ट होतात आणि समाधान आणि सुख पसरतं. ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज होय. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या संकटाचा नाश करण्यासाठी अवतरले. त्यांच्या आयुष्यात अनेक कथा आपल्याला शिकवतात की संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि भक्तीने त्यांच्यावर मात करता येते. उदाहरणार्थ, एक गरीब शेतकरी त्याच्या चरणी आला होता. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एक दुःखी आणि निराश शेतकरी आला. शेतकरी दुःखी होता कारण त्याचं शेत नापीक होतं आणि कुटुंब उपाशी होतं. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, चिंता करू नकोस, तुझं शेत सोन्यासारखं पिकेल. आणि खरंच काही दिवसातच त्याचं शेत फुललं आणि शेत फुलल्यानंतर त्याचं कुटुंब देखील आनंदी झालं आणि त्याच्या घरात भरभराट झाली. ही कथा फक्त एक दुर्मिळ कथा नाही, तर अशा अनेक हजारो कथा आहेत ज्या आपल्याला शिकवतात की श्रद्धा आणि सेवा, विश्वास यामध्ये अद्भुत ताकद आहे. आपल्या आयुष्यात स्वामींचा एक स्थान द्यायला हवं, कारण ते आपल्याला प्रत्येक संकटांचा, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहेत. त्यांनी आपल्याला नेहमी शिकवलं आहे की आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, पण ती मेहनत फळेल यासाठी दैवी शक्तीची कृपा मागा. तुमचं संकट कितीही मोठं असो, जर तुमच्या मनात स्वामींचं स्मरण असेल तर काहीच अशक्य नाही. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे जो तुमच्या जीवनावर चमत्कार घडवेल. हा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या मंत्राचं सामर्थ्य केवळ शब्दात नाही तर त्या शब्दांमधील दैवी ऊर्जेमध्ये आहे. हा मंत्र प्रामाणिकपणे याचा 108 वेळा मनापासून जप करा आणि पहा तुमच्या आयुष्यात कसे सकारात्मक बदल घडतात. हा मंत्र फक्त ऐकण्याचा किंवा म्हणण्याचा नाही, हा मंत्र अनुभवायचा आहे. स्वतःवर आणि स्वामींच्या दैवी शक्तीवर विश्वास ठेवा. जेवढं देता येईल तेवढं द्या. सेवा केल्याने मनशांती मिळते आणि आपलं नशीबसुद्धा उजळतं. प्रार्थनेमध्ये तुमचं मन स्थिर होतं आणि दैवी शक्ती तुमचं संरक्षण करत असते. भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्य कठीण आहे, प्रगती होत नाही किंवा आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक संकट सतावत आहे, तर फक्त एक पाऊल पुढे टाका. स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा आणि स्वतःचा सर्व भार त्यांच्यावर सोपवा. पहा, तुमच्या जीवनात चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाहीत. आज तुम्ही इथे आलात याचा अर्थ असा आहे की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. हा क्षण तुमच्यासाठी परिवर्तनाचा आहे. विश्वास ठेवा, आजपासून तुमचं नशीब बदलायला सुरुवात होईल. जो कोणी स्वामींचं स्मरण करतो त्याच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी कायम राहते. स्वामींचा संदेश आहे की संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धेची ताकद आणि स्वामींचं स्मरण तुम्हाला त्या संकटांवर मात करण्याची ताकद देतं. एकदा स्वतः अनुभव घ्या आणि मग तुम्हालाही कळेल की स्वामी समर्थ महाराज हे केवळ शब्द नाही तर आपल्या जीवनाचा आधार आहे. स्वामी समर्थ महाराजांची कृपा मिळवण्यासाठी केवळ प्रार्थना आणि श्रद्धा हवी असते. ते आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यासाठी सदैव तयार असतात. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या नावाचा जप करा. आज मी तुम्हाला सांगतो, तुमचं दुःख आता संपणार आहे. तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाणार आहे, कारण या स्वामींच्या संदेशासाठी तुमची निवड झाली आहे. ज्यांना पैसे, संपत्ती किंवा आर्थिक स्थैर्य हवं आहे, त्यांच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेने अचानक धनलाभ होईल, व्यवसायात यश मिळेल, अडकलेले पैसे परत येतील आणि दारिद्र्याचं संकट कायमचं नष्ट होईल. जिथे भांडण, वादविवाद किंवा दुःख आहे तिथे स्वामींचं स्मरण करून पहा. घरात सुख, शांती परत येईल, नातेसंबंध सुधारतील आणि प्रेमामध्ये देखील वाढ होईल. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला गंभीर आजार असेल तर स्वामींच्या चरणी प्रार्थना करा. त्यांची कृपा तुम्हाला आरोग्य देईल. अनेक भक्तांनी हे अनुभवले आहे की जेथे औषध निष्फळ ठरतात तिथे स्वामींच्या कृपेने चमत्कार घडतो. जेव्हा आयुष्यात निराशा येते तेव्हा स्वामींचं नाव घेताच तुमचं मन शांत होतं, आत्मविश्वास परत येतो आणि तुम्हाला आयुष्यात नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळते. स्वामींनी आपल्याला शिकवलं आहे की फक्त प्रार्थनेने सर्व काही साध्य होणार नाही, त्यासोबतच तुमच्या कृतीही महत्त्वाच्या आहेत. तुमच्या स्वप्नांना साध्य करण्यासाठी दृढ निश्चय ठेवा.
स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला यश नक्की मिळेल. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना थोडी जरी मदत केली तरी स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. सेवा हीच खऱ्या भक्ताची ओळख आहे. स्वामींच्या कृपेने कोणत्याही कठीण प्रसंगावर तुम्ही मात करू शकता. संकट तात्पुरती असतात, पण स्वामींचे आशीर्वाद कायम तुमचं रक्षण करत असतात. परंतु आपल्याला प्रार्थनेबरोबर आपल्या कर्माची देखील जोड असायला हवी. जेव्हा कर्माला प्रार्थनेची जोड मिळते तेव्हा अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात. एक चमत्कारिक अनुभव आपण बघूया. एक व्यापारी होता ज्याचं आयुष्य कर्जात बुडालं होतं. त्याने स्वामींच्या चरणी प्रार्थना केली आणि फक्त 21 दिवसात त्याच्या जीवनात चमत्कार झाला. त्याचा व्यवसाय अचानक तेजीत गेला आणि त्याचं कर्ज फेडून तो सुखी झाला. एका आईच्या मुलाला गंभीर आजार होता. डॉक्टरांनी देखील आशा सोडली होती. त्या आईने स्वामींच्या चरणी हंबरडा फोडला आणि काही दिवसातच तिच्या मुलाला बरं झाल्याचं कळालं. भक्तांनो, हे लक्षात ठेवा, स्वामींच्या चरणी केलेली प्रार्थना कधीच निष्फळ जात नाही. त्यांचं नाव घेताना मनापासून श्रद्धा ठेवा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्या दिव्य शक्तीचं स्मरण केलं की कोणतंही संकट फार काळ टिकू शकत नाही. आज मी तुम्हाला सर्वांना एक संकल्प घेण्याचं आवाहन करतो. चला आपण ठरवूया की आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक प्रार्थनेत स्वामींचं नाव असेल. दररोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा. किमान एका गरजू व्यक्तीला मदत करा. स्वतःच्या आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. माझ्या प्रिय भक्तांनो, तुमचं दुःख, तुमच्या समस्या आता संपणार आहेत. आजपासून तुम्हाला फक्त आनंद, समाधान आणि यश प्राप्त होईल. कारण स्वामींच्या कृपेने अंधाराच्या प्रत्येक छायेला उजळण्यासाठी प्रकाश निर्माण होतो. तर या दिव्य आणि चमत्कारिक शक्तीचा अनुभव घ्या आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते स्वामींच्या आशीर्वादाने प्राप्त करा. लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ महाराज हे तुमचं जीवन बदलण्यासाठी सदैव तत्पर आहे. आजचा हा संदेश तुमच्यासाठी चमत्कार करणारा होता. तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण करणारा होता. जीवनामध्ये सकारात्मक विचारांचं महत्त्व ज्यांना विचारा त्यांनी त्याच्यासाठी झुंज दिली आहे. सकारात्मक विचार ज्याच्या मनात आहे तो कठीण प्रसंगामधूनही वाट बाहेर काढतो आणि जो नकारात्मक विचार करतो त्याला चांगल्या परिस्थितीतही वाईट अनुभव येतात. म्हणून नकारात्मक विचार करू नका. सकारात्मक विचार नेहमी तुमच्या मनामध्ये असू द्या. सकारात्मक विचाराने अशक्य गोष्टी देखील शक्य होतील. जरी तुम्ही काही गोष्टींसाठी परिपूर्ण नसाल, परंतु सकारात्मक राहिलं तर तुम्ही जीवनात सर्व काही साध्य करू शकता. आजच्या या संदेशाच्या माध्यमातून स्वामींनी तुमच्यापर्यंत चांगले विचार आणि चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. थेंबा थेंबाने तळे साचते, तसंच आजच्या संदेशाने तुमच्या जीवनामध्ये थोडासा तरी उजेड निर्माण झाला आहे. थोडासा सकारात्मक प्रकाश तुमच्या जीवनात आला आहे. म्हणून असेच थोडे संदेश ऐकल्यानंतर तुमच्या जीवनात चांगले आणि आमूलाग्र बदल घडतील. आणि प्रयत्नाशिवाय आणि कर्माशिवाय कुठलंच फळ मिळत नाही. म्हणून प्रयत्न सुरू ठेवा, चांगले कर्म करा. जीवनात तुम्हाला कधीच निराशा बघायला मिळणार नाही. आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.